मस्त असे 2 फुलके टाकून घेतले. बातास 2 फुलके टाकला का झाला आपला स्वयंपाक. आज भाजी करायचं काहीच टेन्शन नाही राहत. त्याच्यात बदबद भाज्या 2, एक पनीरची आहे, एक मच्छीची आहे. तर मग आता म्हटलं 2च फुलके टाकून घ्यावा. आज जरासं फुलकेचं गॅसिंग जमलं मला. गौरा तिकडे पेटून दिल्या आणि इकडे फुलके करणं चालू केले होते मी. नाही तर मागच्या वेळेस तर सगळा इस तो कोळजला होता. फुलके आपले जरासे राहिले होते, कच्चे बाबडे झाले होते, तसेच खाऊन घेतले. चला मग आता एवढा पसारा आवरून घेतो. मी आता पाणी विरूप लागले की बसते मिसळीचं द्यायला. निर्वाद असते का मिसळीचं दैन बाई व मिसळच्या भाकरी थंडी लागली असते. थंडीच असतात. थंडी पावसाळ्यात थंडीच असते ना. मस्त पेरणी गिरणी होती, थंडावा लागू दे. पावसाळ्यात थंडी कुठे असते? नाही का गरमी असते का पावसाळ्यात? सरत गरम असते पावसाळ्यात. सरत गरम, ना थंडी ना गरमी. उन्हाळी तपते, पाणी येते, म्हणून तर मला पावसाळा लय आवडते. सगळा पसारा आवरला स्वयंपाक भाजीचा. आणि फुलके पी शकून घेतले, जाळून बिळून मारून एकदम ओके घर. पण आता राहिला भांडायचा गराडा बाहेर आणून ठेवलं मी. आणि बकऱ्याले पाणी तर ओकेच आहे. बकऱ्या आज घरी आल्या पहिल्यानं डबल चरायला गेल्या. आणि चूल तर इकडे धूम पेटेल आहे बाप्पा. चुलीवर काय आहे काय माहीत. आता मी फुलके शकून घेतले तर मस्त अशी चूल पेटवली होती. मस्त असा इस्तो बी पडला होता चुलीत. चला मग आता घरातले कामं तर झाले. जेवढे भांडे घासून घेतो मी. भांडे पडले जिन्यावर. बकऱ्या आल्या की मग भांडे बी राहतील तसेच. सगळे कामं तर उरकले घरातले. तर आमची सोनपरी आणली काल दवाखान्यातून घरी. आता सोनपरीचे डॉक्टर असे म्हणत होते का सोनपरीले तेल पाणी दिल्याशिवाय काही चालवायचं नाही. सोनपरीले तेल पाणी देऊन घेतो आता मी. सोनपरीले तेल पाणी देऊन देतो आता मी. घरातच बसली असती तेल पाणी द्याले, पण आता तेल पाणी नाही, ऑइल पाणी ऑइल पाणी द्यावं लागते सोनपरीले. तेल पाणी नाही. तेल पाणी हे तुरीच्या डाळीले असते. आणि सोनपरीले द्यावं लागते आमच्या ऑइल पाणी. ऑइल पाणी दिल्याशिवाय तिला चालवा नाही लागत, असं सोनपरीच्या डॉक्टर लोकांनी सांगितलं. आता सोनपरीला एवढा मोठा खर्च तर लावला. एवढा मोठा म्हणजे त्याच्या मागं माझी मेहनतही लई गेली. हे सोनपरी आणायला कमी एनर्जी नाही लागत. एवढ्या दूरून अकोल्याहून ॲटोत उचला टाका आणा, इकडे तिकडे मिरवा. लई अशी मेहनत लागली म्हणजे सोनपरीला दुरुस्त करायला. आता व्यवस्थित चालली तर ठीक. आता तिला ऑइल पाणी देतो मी. काय ते टोपल्याच्या नांदी लागली हो तू? तर प्लास्टिकचं टोपलं नाही, मस्त मोठा भांडे कुठे घासायले. हा, इथे तेल पाणी देऊन उन्हात ठोका. ऑइल पाणी, तेल पाणी नाही, ऑइल पाणी. आता तेल पाणीच येते. काही नाही, 500 रुपये घेतले फक्त. याचं हे बदललं आणि हे टप्पर बदललं. तसे आपल्याला जास्त काही माहिती नाही, त्याच्यानं न्यावं लागतं हिले. आणि कपडे तर मी काही शिवत नाही, तुम्हाला माहीतच आहे. आता सोनपरीले देतो मी ऑइल पाणी. आणि व्यवस्थित चालते का नाही दाखवतोच तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. तशी सोनपरी दवाखान्यातून आणली तर व्यवस्थितच चालेल असं मला वाटते. मला बी गॅरंटी आहे, पण पाहू तरी व्यवस्थित चालते का नाही. सोनपरी काय करते आता. आणखी कुठे कुठे द्यावं लागते ऑइल? ऑइल कुठे द्यावं लागते? त्याला विचार मी काय येईल ते संधी काही फायदा नाही. अहो जे माहित आहे ते तर सांग. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझे दादा एवढे खास टेलर आहेत बंद्या गावाचे, 1 नंबर. पण दादा घरचे कपडे शिवत नाही आणि मलाही शिकवत नाही मशीन काम.
आणि मला हे माहित नाही की मशीनले ऑइल कसं देतात, कुठे कुठे देतात, पण तरी मी देतो मा हिशोबानं. शिलाया मारता येतात मला, कपडे तर काही शिवता येत नाही. मी दुरुस्त करून आणले ते बघ, मी तर तेल भंगा भंग पिऊ राहिलो. तिथं पण आटे ते केलीस ना, सही केलीस ना, कारण जाम होईल हो छिद्र येत नाही ना, भंगा भंग तेल चाललं नाही ना. भारी आहे मशीन. घेतलंस का तो मस्त आहे, पण गुड पतला आहे ना. तुझे ना आपल्याला काही करायला लागते, दहीला फेरे टाकायला पाहिजे निवड्याच्या वक्ती. अटी दे याच्यात याचा खाते गेलं ते छत्र येत नसते ना व छिद्र ऑइल द्यायलाच असतात. मग इकडे खिडकीत दे मशीनच्या त्याच्या ते लय सांगते फोतरच आहे निरा. हे आहे की नाही, हे सारखेच नाही ना बाई, हे फावडी. हो ना. आता बाय कशी सरकते. हं? तेच कसं नाही दिसू राहिलं मला. नाटक होणे फोड करून घेतली मस्त, आणि कपडे बी धुवून घेतले तर पाचक. आणि सकाळी कसं वातावरण होतं, एकदम ढगाळ आणि पाणी चालू झालं होतं. आणि आपली सोनपारी मस्त ऊन खाऊ राहिली. आता एवढी भूक लागली का मरणाची. आणि आज आंघोळीच्या पहिलेच मी ना स्वयंपाक करून घेतला, कारण 2च फुलके टाकायचे होते, तर म्हटलं मग घ्या करून. आणि सकाळी सकाळी आज जीव एवढा थकला होता, काल सोनपरीला आणायला गेलो होतं तर लय, तर मग पहिले स्वयंपाक घेतला करून आणि मगच आंघोळ घेतली करून. तर या मग मी म्हटलं आता मस्त शांततेनं जेवण करतो, मस्त भाज्या गरम करतो, जेवण करतो पंख्याच्या हवेत. हे रात्रीची पनीरची भाजी आणि हे आहे मच्छी. ओहो, आणि थोडासा भात बी आहे रात्रीचा. आता तर तुम्हाला माहितच आहे, मी 2 फुलके टाकले. जेवण करून घेतो, आता लय भूक लागली. आता पनीर खावावं का मच्छी खावावं हे नाही समजून राहिलं. आता जे घातलं ते खातो मी, बाकीचं पाहू मग नंतर काय आहे तर. आता पाहतो सोनपरी कशी शिलाई देते ते. पट्टा बिट्टा एकदम ओके करून ठेवला शिवून. दिवसभर उन्हात तपली आमची सोनपरी. पाहू आता कशी सेटिंग लावली तर सोनपरीची, दाखवतोच मी तुम्हाला. सोनपरी तर आणली घरी, पण सुयाचं बिंडल आहे, म्हणजे सुयाचं पाकिट आणायचं होतं. सुयाचं पाकिटच नाही भेटलं. आता हे एका सुईवरच चालते. आता एक सुई किती दिवस चालते काय नाही. सोनपरी तर आणली दुरुस्त करून, पण धागा टाकायला एवढी तकलीफ होते मला का जवळचं काही दिसत नाही. शिलाई सोनपरीची कशी येते तर ती कपड्यावरच मारा लागेल पहिले. पट्टाच पडून राहायचा होता. पट्टा ढिल्ला झाला का काय सोनपरीचा. आता नवीन नवीन हा सोनपरीचा पट्टा. जेव्हा तेल पाणी खाईन तेव्हा होईन. पट्टा पडून राहिला पाच भाग.
सोनपरीचा पट्टा पडू राहिला बार बार, म्हणजे पट्टा बरोबर बसला नाही, याचा पट्टा बरोबर बसवा लागली. आणि शिलाई एकदम परफेक्ट आहे सोनपरीची. हे पाहू शकता तुम्ही, थोडीशीच मारली पण एकदम परफेक्ट आली शिलाई. एक नंबर सोनपरीचं काम. फक्त आता पट्ट्याचं काम करावं लागते. आता पट्टा आहे ना, हा पट्टा लांबते. लांबते याचा पर्याय काय करावं? ढिल्ला बसू राहिला जरा पट्टा. सोनपरी आमची सोनपरी. सोनपरीचा पट्टाच नाही बसू राहिला. कसा बसवतात मलाही काही समजून नाही राहिलं. तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा की सोनपरीचा पट्टा कसा बसवतात ते. चला उरकले सगळे कामं संध्याकाळचे बी. संध्याकाळी तर काही एवढे कामं नसतात, पण चटई हमेशा टाकेलच असते. चटई नाही निघत. कपड्याच्या घड्या बिड्या करून झाल्या सगळ्या. आता म्हटलं हातपाय धुतो आणि चहा पितो, पण चहा असं काही प्या नाही वाटत राहिला. बाईचं आंघोळ चालू आहे. बाईची आंघोळ कधी होते बकऱ्याले पाणी भरून ठेवतो मी. एकदम चकाचक झाली, झाडझूड बिडझूड ओके. ते नाही दाखवलं हो बाई, असे नसते आरोप नको घेत जाऊ मावर. शिलाई मशीनची तर शिलाई एवढी चांगली येते, एक नंबर. अशी हातानं फिरून मारली की, पण त्याचा पट्टाच पडू राहिला बार 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 बार. काहून पडू राहिला हे बी माहीत नाही. जेवढा फिट केला तेवढा ढिल्ला होऊ राहिला. तुम्हाला माहीत असेल तर मशीनचा पट्टा कसा बसवतात कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता पण तुम्ही चहाला आता काही दूध नाही काय नाही. बकऱ्याची वाट पाहायला लागत. बकऱ्या सगळ्या आटल्या. 2 बकऱ्या आहेत जे पिल्लं देतील. आता ते पिल्लं देतील तेव्हाच आता दूध होणार आहे. आणि चहा पिऊन मी इथंच माझ्या व्हिडिओचा एंड करतो. बाय.